स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे 23 नियम नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की समाजामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण व्हावी, सगळ्यांनी आपली रिस्पेक्ट करावी, आपली इज्जत वाढावी, तर हे 23 नियम नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1. समाजामध्ये जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर आधी स्वतःचा आदर करायला शिका. स्वतःला किंमत द्यायला शिका. तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत किंवा तुम्हाला किंमत देणार नाहीत. 2. आयुष्यभर लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलावले नसते तिथे कधीही जायचे नाही. जी लोक आपला नेहमी अपमान करतात, आपल्याला मान देत नाहीत, त्या लोकांसोबत देखील कधीच राहायचे नाही. ज्या ठिकाणी आपल्याला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी देखील कधीही स्वतःहून न बोलावता जाऊ नका. नंबर 3. आपल्याला जर आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपल्या भविष्याबद्दलच्या कोणत्याही प्लॅनिंग्स कधीही इतरांसोबत शेअर करू नका. कारण आपण जर अपयशी झालो तर हीच लोक नावं ठेवतात, आपल्यावर हसतात. म्हणून मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका. नंबर 4. आपलं जीवन हे ना भविष्यकाळात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर फक्त आपण जो क्षण जगतोय त्या क्षणात आहे. म्हणून भविष्य किंवा भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान काळात आनंदाने जगा. कुणास ठाऊक उद्याचा क्षण आपला असेल किंवा नाही. नंबर 5. आपलं आयुष्य कसंही असलं तरी देखील आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कितीही दुःख आले तरी देखील. कारण आपण जे जीवन जगतोय ते एखाद्या दुसऱ्याचे स्वप्न देखील असू शकते. नंबर 6. कदर अशा लोकांची करा किंवा जीव अशा लोकांना लावा जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, तुमची मनापासून काळजी घेतात. नाहीतर आपल्या आजूबाजूला आपली काळजी करणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात. नंबर 7. आपल्याजवळ कितीही संपत्ती, पैसा किंवा श्रीमंती आली तरी देखील घमंड करू नका. कारण आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधीच घमंड करत नाहीत. त्यांना माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी कधी ना कधी आपल्याला जमिनीवर यावेच लागते. नंबर 8. कोणत्याही व्यक्तीला तेवढीच इज्जत द्या जेवढी त्याची लायकी आहे. नाहीतर प्रमाणापेक्षा जास्त इज्जत देत गेलात तर तीच लोक तुमच्या डोक्यावर बसतील. नंबर 9. कोणतीही गोष्ट आपल्याला जशी हवी आहे तशी मिळत नसते. म्हणून सुख शोधू नका. त्याऐवजी जे मिळालेले आहे त्यामध्ये समाधान शोधा. यामुळे आपलं आयुष्य आनंदी होईल. 10. जे आपल्याला आयतं मिळतं म्हणजे प्रयत्न न करता मिळालेलं असतं ते कधीच आयुष्यभर पुरत नाही. आणि जे आयुष्यभर पुरतं ते प्रयत्न न करता कधीच मिळत नाही. म्हणून नेहमी कष्ट करण्यावर भर द्या. 11. कुणाचीही गरिबी पाहून त्याच्यासोबत नातं तोडू नका. कारण गरिबाच्या घरी जेवढा मान आपल्याला मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरात सुद्धा मिळत नाही. एखादा व्यक्ती मेल्यानंतर गरीब खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. म्हणून मैत्री नेहमी गरिबांशी करा. 12. आपल्या आयुष्यात खूप दुःख असतील किंवा त्रास सहन करावा लागत असेल तरी देखील आयुष्याला कधीही दोष देऊ नका. उलट जीवनामध्ये जर आपल्याला जास्त संघर्ष करावा लागत असेल तर संघर्ष करून दाखवा. संघर्षाच्या काळात जी लोक आपल्याला सोडून गेलीत त्यांना देखील पश्चाताप झाला पाहिजे. 13. जर लोकांकडून आपल्याला मान सन्मान हवा असेल तर नेहमी लोकांमध्ये राहायचे नाही. काही दिवस तरी लोकांपासून दूर राहायला शिकावं, अंतर ठेवून राहायला शिकावं. यामुळे लोकांना आपल्या नसण्याची उणीव भासते आणि लोक आपल्याला जास्त महत्त्व देऊ लागतात. 14. ज्या गोष्टी कुणी स्वतःहून आपल्याला कधी सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कधीही दुसऱ्याला स्वतःहून विचारू नयेत. जसे की एखाद्याचा पगार किंवा त्याच्या आयुष्यातील काही वैयक्तिक गोष्टी. 15. जीवन जगत असताना कधीही साधे सरळ किंवा भोळे राहू नका. कारण जीवनामध्ये नेहमी साधे सरळ लोकच जास्त धोका खातात. ते कोणावरही लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना
विचार करून विश्वास ठेवा. चालाखीपणाने राहायला शिका, नाहीतर लोक आपला गैरफायदा घ्यायला लागतात. 16. जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस खूप अडचणी येतात. अशा अडचणी येतात की ज्या अडचणी सोडवणे आपल्या हातात नसते. मग अशा परिस्थितीमध्ये आपले स्वतःचे दुःख इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा आनंदी राहायला शिका. कारण काही गोष्टी आपल्या हातात नसून नशिबाच्या हातात असतात आणि त्या त्यांच्या योग्य वेळेवरच होतात. देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला हवं असतं. देव आपल्याला नेहमी तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. 17. धनुष्यातून सुटलेला बाण, बंदुकीतून निघालेली गोळी, वाहिलेलं पाणी आणि आपल्या तोंडून निघालेले शब्द कधीच परत आणता येत नाहीत. त्यामुळे नेहमी मोजकेच आणि कमी बोलायला शिका. कारण आपल्याकडून नकळतपणे एखादा चुकीचा शब्द निघतो ज्यामुळे समोरच्याचे मन दुखावले जाते. त्याचा लोक बाऊ करतात. आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं असेल, बुद्धिमान आणि हुशार लोक गरजेपुरतंच आणि मोजकंच बोलतात. वायफळ बडबड करत नाहीत. अति वायफळ बडबड केल्याने समाजामध्ये आपली किंमत कमी होत जाते. 18. प्रत्येक वेळेस समोरचा काहीही बोलेल तरी ऐकून घेऊ नका. जिथे आपली चूक नसेल तिथे कधीच झुकू नका आणि जिथे आपल्याला इज्जत मानसन्मान नसेल तिथे कधीच जाऊ नका. जीवनाचे हे 2 नियम जरी तुम्ही पाळले तरी देखील समाजामध्ये तुमची किंमत नक्कीच वाढेल. लोक तुम्हाला आदर मानसन्मान द्यायला लागतील. 19. आयुष्यामध्ये या 3 गोष्टींची कधीही लाज बाळगू नका. नंबर 1. जुने कपडे. 2. गरीब मित्र आणि 3. आपले जुन्या विचारांचे आई वडील. या तिघांची कधीच आयुष्यामध्ये लाज धरू नये. 20. आयुष्याचा जोडीदार निवडताना विचारपूर्वकच निवडावा. कारण जोडीदार गरीब जरी असला तरी चालेल, पण चांगला संस्कारी असावा आणि तुमचा नेहमी आदर करणारा असावा. आपल्या आयुष्यातील गरिबी हटवता येऊ शकते, पण वाईट माणसासोबत संपूर्ण आयुष्य घालवणं फार अवघड असतं. 21. आपल्या आयुष्यात आलेले संकट किंवा दुःख प्रत्येकालाच सांगत बसू नका. कारण प्रत्येकाकडे आपल्या दुखण्यावर मलम नसतो, परंतु मीठ मात्र असतं आणि ही लोक तयारच असतात आपल्या जखमांवर नेहमी मीठ चोळायला. नंबर 22. आपल्या आयुष्यामध्ये एखादी अशी स्टेज येते ज्या वेळेस आपण खूप हताश किंवा निराश होतो, आत्महत्या करावीशी वाटते. अशा वेळेस एकच गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जी लोक तुमच्यासाठी मरायला देखील तयार आहेत, जसे की तुमचे जन्मदाते आई वडील. नंबर 23. निघून गेलेल्या वेळेचा नेहमी खेद करणे आणि नवीन येणाऱ्या वेळेची सतत चिंता करणे हे 2 असे चोर आहेत जे आपल्या आजच्या सुखाला चोरून नेतात. तुम्हाला जर हे अनमोल विचार आवडले असतील, यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार जरी सकारात्मक बदल झाला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.